मोर्चा झालेला आहे, महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत, सर्व पक्ष एकत्र आले होते. आणि आता एक नवीन बातमी समोर येते का राज ठाकरेंचा, खास करून मनसेचा जो दीप महोत्सव आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहे. दिवाळी आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सण असतो आणि दिवाळी ही सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावी असं आपले सगळेच आई वडील आजोबा पणजोबा सांगून गेलेले आहे. आणि त्यातल्या त्यात आता मनसेच्या वतीनं राजसाहेबांच्या माध्यमातून सातत्यानं दिवाळी सण दीपोत्सव होत असतो आणि त्याला उद्धवजींना निमंत्रित केलेलं आहे. खरं तर निमंत्रित करणाऱ्याचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि जाणाऱ्याचंही अभिनंदन केलं पाहिजे. म्हणजे उद्धवजींचं पण आणि राजसाहेबांचं पण अभिनंदन केलं पाहिजे. आणि दिवाळी सण मला असं वाटतं हा आनंद द्विगुणित करण्याचा आहे. ज्यावेळेस हा दिवाळी सण हे दोन भाऊ मिळून एकमेकांच्या कार्यक्रमात जाऊन करत असतील तर मला असं वाटतं मराठी माणसाच्या दृष्टीनं तर अतिशय महत्त्वाचा आहे. हा आनंद आणखी दिवाळीचा द्विगुणित करणारा आहे. आणि म्हणून आनंद असाच मराठी माणसांच्या जीवनात असो, दोन्ही ठाकरे बंधूंच्या जीवनात असो, असं द्विगुणित व्हावं मला वाटतं. अशीच आपण परमेश्वरांनी प्रार्थना करू. एक पॉझिटिव्ह साईन दिसते कारण की आज ज्या प्रकारे दोघं भाऊ एकत्र आले आणि त्या दोघं भावांनी एक लढा दिला आणि त्यानंतर संभाजीनगरचा मोर्चा असेल, सर्व गोष्टी येतात, ठाण्यातला कालचा मोर्चा असेल, कसं बघताय? नाही, खरं तर शिवसेना ही 80% समाजकारण करणारी संघटना आहे आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना आहे. म्हणून असा न्याय हक्क याच्यासाठी लढा देणं हे सातत्यानं चालू राहणारं कार्य आहे. फक्त हे काही पॉलिटिकल कार्य नाही आहे, हे एक सामाजिक कार्य या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आता संभाजीनगरला मोर्चा काढला. शेतकरी कोण आहे? शेतकरी कोण आहे? आपलेच आहे, भूमिपुत्र आहे आपल्या महाराष्ट्राचे. ठाण्यामधले जे काही विकासाचे प्रश्न आहे, अडीअडचणी कोण आहे? आपलीच मंडळी. आपण याच्याविषयी सातत्यानं आवाज सगळे मिळून उठवतात. मला वाटतं हा आवाज ज्यांचे कानं बंद असतील त्यांच्या कानठळ्या चांगल्या बसतील. आता कानठळ्या बसतील, येणार काय? जर कानठळ्या पण नाही बसल्या तर कानाखाली निघेल, बाकी काय. शेवटचा प्रश्न सर, एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येतात, ज्याची त्याची भूमिका जो तो ठरवेल. उद्धवजींनी 5 तारखेचा जो कार्यक्रम झाला होता तर त्या कार्यक्रमात सुस्पष्टपणे एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. हे काही चोरून लपून नाही सांगितलं. हजारो लोकांमध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. तर ज्याला ज्याच्या भूमिका ठरवायच्या त्या ठरवू द्या. आम्ही तर सगळे मिळून एकत्र लढू अशा प्रकारची भूमिका आमची आहेच आहे.